मी सौ रोशनी अमोल अमृतकर। आज आपण नवदुर्गांचं 5वं रूप म्हणजे स्कंदमाता याविषयी माहिती घेणार आहोत। स्कंदमाता म्हणजे स्कंदाची माता। स्कंद म्हणजे कुमार कार्तिकेय, कुमार कार्तिकेयाची आई म्हणजे स्कंदमाता। हिमालयाची पुत्री म्हणजे पार्वती, महादेवाची पत्नी म्हणजे माहेश्वरी आणि गौरवर्णाची म्हणजेच गौरी, तसेच विद्या प्रदान करणारी म्हणून विद्यावाहिनी असे या स्कंदमातेची विविध नावे आहेत। एकदा काय झालं, ब्रह्मदेवाने तारकासुराने खूप तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाने तारकासुराला वरदान दिलं की तू अमर आहेस, पण तुझा वध हा फक्त शिवपुत्राकडून होणार। आता अमरत्वाचं वरदान मिळाल्याने तारकासुराने त्रैलोक्यात सगळीकडे हाहाकार मांडला, सगळ्यांना त्रास देणं सुरू केलं। सगळे देव खूप त्रासून गेले आणि ते ब्रह्मदेवाकडे गेले। ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्ही महादेवांकडे जा। सगळे देव महादेवांकडे गेले। महादेवांनी पार्वती मातेच्या मदतीने या प्रश्नावरती काहीतरी मार्ग शोधावा अशी विनंती केली। पार्वती मातेने स्कंदमातेचं रूप घेतलं आणि आपल्या मुलाला स्कंदाला प्रशिक्षित केलं। तारकासूर देव आणि असुर यांच्या युद्धात कुमार कार्तिकेय हे देवांचे सेनापती होते। यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर तारकासुराचा वध केला। स्कंद याचा अर्थ कुमार कार्तिकेय याला स्कंद असे म्हणतात आणि स्कंद याचा अर्थ निपुण, निष्णात असा देखील होतो। आणि आपल्या मुलाच्या नावाने आईची ओळख होणे हे प्रत्येक आईला भुषावह ठरते। स्कंदाची आई म्हणून स्कंदमाता असं स्वतःचं नाव माता पार्वती अतिशय आनंदाने मिरवून घेते। या मातेला 4 हात आहेत। ही सिंहावर विराजमान आहे। तसेच तिचं आसन हे कमळ आहे म्हणून तिला पद्मा असे सुद्धा म्हणतात। सिंहावर आरूढ असणारी ही माता एका हातात कुमार कार्तिकेयाला तिने सावरून घेतले आहे, एक हात तिचा वर मुद्रेत आहे आणि 2 हातांमध्ये कमळ धारण केलेले आहे। अशी ही माता भक्ताला प्रेम, वात्सल्य, करुणा देणारी आहे। भक्ताचे सर्व संकट दूर करणारी आहे। कशी वाटली स्कंदमातेची कथा नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद।